अबू सालेम तुरुंगात, पण मला माहित नाही की कस काय मेसेज गेला, पण मेसेज वॉज गिव्हन आणि तो तिच्यापासून लांब झाला अशी ती स्थिती. पण तुम्ही इतके गुन्हेगारांना जवळून या काळामध्ये पाहिलंय, हाताळलेलं आहे. काय एखादा किस्सा सांगाल जो आजही तुमच्या लक्षात आहे? नाही, अनेक किस्से आहेत, नाही असं नाहीये. मला आठवतं की सांगलीच्या अमृता देशपांडे, त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध त्याने अमृताला मिळालं होतं, मी त्याच्या विरुद्ध फाशीच्या शिक्षेचं मागणी केली न्यायालयात. फार प्रभावी युक्तिवाद केला होता, जो 1.5-2 तास, की याला का फाशी देण्यात आली पाहिजे. मराठी, संस्कृत, इंग्रजी सगळ्या भाषेंचा वापर करून, आणि न्यायालयाने अर्थात त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. ती शिक्षा योग्यच होती, परंतु ज्यावेळेला शिक्षा डिक्लेअर झाली त्यावेळेला आश्चर्य वाटेल, तो गुन्हेगार येऊन माझ्या पाया पडला. आता मला म्हणून नवल वाटलं, म्हटलं का अरे माझ्या पाया का पडतो, तुला तर माझ्यामुळे शिक्षा झाली जन्मठेपेची. नाही साहेब, फाशीपासून मी वाचलो म्हणे, कारण मला रात्रभर 2-3 दिवस झोप आली नाही निकाला फायनल होईपर्यंत. तुमच्या बोलण्याचा परिणाम मला असं वाटलं की मला फाशीच होते आहे, परंतु सुदैवाने झाली नाही, म्हणून तुमचे आभार. असा चमत्कारिक अनुभव देखील मला आलेला आहे. पण एक आहे की मी कुठल्याही खटल्यामध्ये गुन्हेगारांच्या विरुद्ध चालवत असताना तो गुन्हेगार माझा वैयक्तिक शत्रू नसतो, तो कायद्याचा शत्रू असतो. परंतु माझा अनुभव असा आहे की कायद्याने झालेल्या शिक्षेने तो सुधारतोच असं नाही, परंतु त्याला कुठेतरी जाणीव करून दिली की तो चुकला होता आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त, म्हणजे तो देखील चांगला होऊ शकला असता, चुकला होता इथपर्यंत नाही, त्याच्यातला काय चांगुलपणा आहे तो शोधायचा आणि तो आपण एक्सप्लॉइट करायचा. उदाहरणार्थ अबू सालेमचे वडील वकील उत्तर प्रदेशमध्ये, प्रदीप जैनचा खून खटला. तर अबू सालेमशी बोलताना मी नेहमी म्हणते, अरे तू चांगला नट झाला असता, एवढा दिसायला देखणा आहे, मोनिका तुझ्या प्रेमात पडली. आता हे सगळं त्याला, हा सर नसीब की बात रही थी, तकदीर की बात रही थी, ऐसा कैसा. बोले यार तकदीर क्या, तकदीर तेरे हाथ में थी, तूने वो अनीस इब्राहिम दाऊद के पीछे पड़ गया और क्या हुआ, आखिर मोनिका को तुझे लेकर भागना पड़ा पोर्तुगाल से पकड़ गए और मैं तो सजा करने वाला हूं. लेकिन तेरे में अच्छे क्वालिफिकेशन है, तेरी बॉडी अच्छी है, तू एक्सरसाइज करता है. हे अशामुळे त्याला असं वाटलं की मला सिंपती, पण प्रत्येक वेळेला मी जाणीव करून देत होतो तुला मी शिक्षा करेलच. त्याच्या विरुद्ध युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करत असताना माझ्या कठोर शब्दामुळे त्याच्याकडे मागे बघितलं, इंग्रजी त्याला कळायचं. त्याला असं वाटलं की हा जो गृहस्थ सरकारी वकील आपल्याशी इतके दिवस गोड बोलायचा, तो आज एवढा कठोर कसा झाला. त्याचा असा रागाने चेहरा कडक झाला होता. हे शिक्षा झाल्यानंतर मी त्याच्याजवळ पुन्हा गेलो, म्हटलं एक साब सही में बताना. माझ्याकडे बघत बसला, उत्तर दिलं नाही. म्हटलं मेरी दलील कैसी लगी तुझे. तो बोलला नहीं, रागावला होता तो. मतलब देख यार, तूने गुस्सा करने की जरूरत नहीं है, तुझे सजा तो होने ही वाली थी, मैं करने वाला यही तो मैंने बताया था आपको, तो आपके खिलाफ ही बोलूंगा. आश्चर्य असं वाटेल की काही महिन्यानंतर मी आजारी असल्यामुळे कोर्टात जाऊ शकलो नाही. त्याच्या एका मित्राने ही बातमी त्याला सांगितली, अरे निगम साहब बीमार गे आए नाही. त्याने मला एक पत्र पाठवलं. आय विल शो दॅट लेटर, हे संपलं तर तुम्हाला दाखवतो. आणि त्या लेटरमध्ये त्याने म्हटलंय की निगम साहब आप जैसा कोई अच्छा आदमी नहीं है. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देऊन त्याने तुमच्याबद्दल प्रशंसा करणं हे फार अपवादात्मक असतं.